आज आमची माऊली दर्शन भेट होणार. आम्ही सुखरूप पंढरपूरपर्यंत वारी जाणार आणि माऊली पाणी नक्की कमी करणार. आम्हाला जाता येत नाही ना, नाही तर जासाठी चालतच नाही आम्ही दर्शनाला, पण जाता येत नाही. आषाढी वारी पालखी सोहळ्यात राज्यातील लाखो वारकरी भाविक जे आहेत ते देहू आणि आळंदी नगरीत दाखल होत असतात. या सर्व भाविकांना वर्षभर वारीत सहभागी होण्याची ओढ लागली असते. मात्र यावर्षी पहिल्याच पावसात आलेल्या महापुरामुळे या वारकऱ्यांना फटका बसलेला आहे. आपल्यासोबत या ठिकाणी काही वारकरी आहेत. त्यांना तुम्हाला मंदिरापर्यंत जाता येत आहे का आणि काय प्रार्थना आहे माऊली चरणी? आम्हाला जाता येत नाही ना, नाही तर जासाठी चालतच नाही आम्ही दर्शनाला, पण जाता येत नाही. आता इथून परत जाणार आता दिंडीला. माऊली, तुम्ही वर्षभर वाट पाहत असता ह्या सोहळ्याची. आता अगदी तुम्ही म्हणजे देवाच्या दारावर आलेला आहात. मात्र महापुरामुळे देवाचं दर्शन घेता येत नाहीये आणि पालखी सोहळ्यातही पुण्यापासून तुम्हाला सहभागी होता येणार आहे. काय वाटतं एकूणच? आता पण एक 2 तासात पाणी कमी होईल महाराज. आमची माऊली दर्शन भेट होणार. आम्ही सुखरूप पंढरपूरपर्यंत वारीत जाणार आणि माऊली पाणी नक्की कमी करणार. प्रशासनानं पालखी सोहळ्यामध्ये म्हणजे जे मुख्य मंदिर जिथून पालखी प्रस्थान करणार आहे त्या ठिकाणी फक्त पालखी प्रमुख आणि काही मोजकेच वारकऱ्यांना परवानगी दिलेली आहे. तुम्ही कुठेतरी तुमचा जो अधिकार आहे पालखी सहभागी होण्याचा तो हिरावल्यासारखं वाटतंय का? हो, खरंच वाटतंय. या प्रशासनाच्या जसं सांगितलं तसं आम्ही करणार, त्या नियमानं चालणार. दोघांसाठी चांगलं आहे. हो सर, जाणार ना, नक्की जाणार. माऊली चरणी काय प्रार्थना करत आहात? पूर आलेला आहे इंद्रायणी नदीला, काय प्रार्थना करत आहात? प्रार्थना करता दर्शन होईना, पाणी आले म्हणून आम्ही इथंच थांबून बघतात म्हणायचं. आपण पाहू शकतो की या ठिकाणी हजारो वारकरी जे आहेत ते आळंदीत दाखल झालेले आहेत. प्रशासनाला सहकार्य करण्याची भूमिका ह्या वारकऱ्यांची आहे. मात्र हे सर्व वारकरी ज्ञानेश्वर माऊलीला प्रार्थना करत आहेत की इंद्रायणी नदीचं पूर कमी करा आणि आम्हाला वारीत सहभागी होऊ द्या. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.